भारतीय विमानतळांवरची गर्दी म्हणजे आजकाल आपण सगळ्यांनीच अनुभवली असेल. विमान पकडायला 2-3 तास आधी पोहोचावं लागतं, तरीही सिक्युरिटीच्या रांगेत उभे असताना ती शेवटच्या क्षणाची धाकधूक असतेच. पण ही फक्त एक भावना नाहीये. यामागे म्हणजे प्रचंड मोठी आकडेवारी आणि एक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. आज आपण याच भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राचा एक सखोल आढावा घेणार आहोत. आपल्याकडे 2025-26 सालचा एक विस्तृत बाजार विश्लेषण अहवाल आहे आणि आपण फक्त आकडे नाही वाचणार. आपण हे समजून घेणार आहोत की या आकड्यांच्या मागे दडलंय काय. भारताचा आकाश संधींनी भरलंय की गर्दीने? चला या अहवालाच्या मदतीने शोध घेऊया. चला तर सुरुवात एका मोठ्या बातमीने करूया. हा अहवाल सांगतो की 2025 मध्ये भारत अमेरिका आणि चीन नंतर जगातली तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत हवाई वाहतूक बाजारपेठ बनलाय. हे खूप मोठं यश नाही का, विशेषतः कोविड-19 नंतर? हो, नक्कीच. आणि ही फक्त एक रँकिंग नाहीये. याच्या मागे एक मोठं अर्थव्यवस्थेचं चक्र आहे. जेव्हा आपण तिसरी मोठी बाजारपेठ असं म्हणतो तेव्हा आपण फक्त विमानात बसणाऱ्या प्रवाशांबद्दल नाही बोलत. आपण त्या वाढत्या मध्यम वर्गाबद्दल बोलतोय ज्यांची खर्च करण्याची क्षमता वाढलीय. बरोबर आहे. आपण त्या पर्यटनाबद्दल बोलतोय जे या हवाई कनेक्टिव्हिटीमुळेच शक्य होतंय. याच अहवालानुसार 2028 पर्यंत पर्यटन आणि प्रवास क्षेत्राचं आपल्या GDP मधलं योगदान $512 अब्ज पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. $512 अब्ज? हो, म्हणजे प्रत्येक नवीन विमान प्रवाशासोबत संपूर्ण अर्थव्यवस्था पुढे जाते. खरंय. आणि या अहवालातला एक आकडा तर मला चक्रावून टाकणारा वाटला. आर्थिक वर्ष 2024 मध्ये एकूण प्रवासी संख्या होती 376 दशलक्ष. पण हीच संख्या आर्थिक वर्ष 2021 मध्ये फक्त 115 दशलक्ष होती. म्हणजे फक्त 3 वर्षात प्रवासी संख्या तिपटीने वाढली. हो, तिपटीने. हे पुनरागमन नाही, ही तर एक त्सुनामीच आहे. हे इतक्या वेगाने कसं झालं? याचे 2-3 मुख्य घटक आहेत. एक तर कोविडनंतर रिव्हेंज ट्रॅव्हल नावाची एक लाट आली. हो, लोक घरात बसून कंटाळले होते. अगदी. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे वाढलेलं उत्पन्न आणि सरकारच्या उडानसारख्या योजना. यामुळे झालं काय की हवाई प्रवास आता फक्त श्रीमंतांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. छोट्या शहरांमधला सामान्य माणूसही आता कामासाठी किंवा फिरण्यासाठी विमानाचा विचार करू लागला आहे. या सगळ्याचा हा एकत्रित परिणाम आहे. आता इथेच खरा प्रश्न येतो. ही तिपटीने वाढलेली प्रवासी संख्या आपण सांभाळतोय कशी? कारण विमानतळं तर तीच आहेत की ती पण वाढली आहेत? हाच. तर या कथेचा सर्वात रंजक भाग आहे. विमानतळं तीच राहिलेली नाहीयेत. इथल्या पायाभूत सुविधांमध्ये एक म्हणजे शांत क्रांती झालीय. आता हा आकडा ऐका. 2014 मध्ये देशात 74 कार्यरत विमानतळे होती. 74? ओके. 2025 मध्ये ही संख्या आहे 162. एक मिनिट, 74 वरून 162? हो. म्हणजे 10 वर्षात 88 नवीन विमानतळं. बरोबर. याचा अर्थ सरासरी दरवर्षी जवळपास 9 नवीन एअरपोर्ट सुरू झाले. हे अविश्वसनीय आहे. हे 2 स्तरांवर झालं. एकीकडे दिल्ली, मुंबई, बंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमधल्या विमानतळांचं आधुनिकीकरण झालं, त्यांचा विस्तार झाला. हे झालं PPP मॉडेलमुळे. आणि दुसरीकडे उडान योजनेअंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यात नवीन छोटी विमानतळं उभी राहिली. तुम्ही PPP मॉडेल म्हणालात, आमच्या श्रोत्यांसाठी सोप्या भाषेत सांगाल का हे नक्की काय असतं? नक्कीच. PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. यात विमानतळाची मालकी सरकारकडेच राहते, पण त्याचं बांधकाम, व्यवस्थापन आणि दैनंदिन कामकाज खासगी कंपन्या करतात. अच्छा. यामुळे सरकारी दिरंगाई टाळली जाते आणि खासगी क्षेत्राची कार्यक्षमता आणि गुंतवणूक कामी येते. दिल्ली आणि मुंबईची विमानतळं याची उत्तम उदाहरणं आहेत. दिल्ली विमानतळ तर 2024 मध्ये जगातलं 9वं सर्वात व्यस्त विमानतळ ठरलं. वाव. हे त्या PPP मॉडेलच्या यशामुळेच शक्य झालं. आणि उडान योजना, तिने काय बदल घडवला? उडान म्हणजे उडे देश का आम नागरिक. या योजनेने तर अक्षरशः भारताचा हवाई नकाशाच बदलून टाकलाय. जी शहरं कधी रेल्वेने जोडलेली होती, जसं की समजा दरभंगा, झारसुगुडा, शिर्डी, हो, ती आता थेट हवाई मार्गाने जोडली गेली. अहवालानुसार या योजनेमुळे 76 विमानतळांचा विकास झाला. 519 नवीन हवाई मार्ग सुरू झाले. 519? हो. आणि 1.3 कोटींपेक्षा जास्त लोकांना स्वस्त दरात हवाई प्रवासाची संधी मिळाली. म्हणजे हा एका मोठ्या सामाजिक आर्थिक बदलाचा पाया आहे. अगदी. बरं, म्हणजे सरकारने विमानतळं आणि हवाई मार्ग तर तयार केले, पण या मार्गांवर विमानं कोण उडवतंय आणि त्यांच्यातली स्पर्धा कशी आहे?
कारण इथेच इंडिगो आणि एअर इंडियासारख्या मोठ्या कंपन्यांची भूमिका सुरू होते. बरोबर. आणि इथलं चित्र खूपच नाट्यमय आहे. वरकरणी पाहिलं तर इंडिगोचं वर्चस्व दिसतं. त्यांनी 2024मध्ये 10 कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक केली. म्हणजे एकूण बाजारपेठेच्या 60% पेक्षा जास्त. हो, इंडिगो हा एक स्थिर, मोठा खेळाडू आहे. पण खरी उलथापालट त्यांच्या खाली सुरू आहे. म्हणजे तुम्ही टाटा ग्रुपबद्दल बोलताय का? कारण एअर इंडियाच्या खरेदीनंतर बरीच चर्चा सुरू झाली आहे. अगदी बरोबर. या अहवालातल्या सर्वात आश्चर्यकारक आकडा विस्तारा एअरलाइन्सचा आहे. त्यांची वार्षिक वाढ आहे 257.60%. 257%? ही काही सामान्य वाढ नाही. नाहीच. हे टाटा समूहाचं एक धोरणात्मक पाऊल आहे. ते विस्तारा आणि एअर इंडियाच्या माध्यमातनं एक मोठी फुल सर्व्हिस एअरलाईन तयार करत आहेत, जी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करू शकेल. तर दुसरीकडे एअर एशिया इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसला एकत्र करून ते कमी किमतीच्या बाजारपेठेत इंडिगोला टक्कर देत आहेत. म्हणजे एकाच वेळी 2 आघाड्यांवर लढाई सुरू आहे. बरोबर. आणि याच लढाईत कुणाला तरी फटका बसणारच. अहवालानुसार स्पाइसजेटच्या प्रवासी संख्येत 23.4% घट झालीय. एकेकाळी हा एक मोठा खेळाडू होता. हो. त्यांच्यासोबत नेमकं काय होतंय? इथे अनेक गोष्टी एकत्र आल्या आहेत. विमानांची कमतरता, वाढता खर्च आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीव्र स्पर्धा. या बाजारात आता फक्त टिकून राहणं पुरेसं नाहीये. तुम्हाला सतत वाढावं लागेल. आणि टाटा समूहासारखा मोठा खेळाडू जेव्हा बाजारात पूर्ण ताकदीने उतरतो, तेव्हा स्पाइसजेटसारख्या कंपन्यांवर प्रचंड दबाव येतो. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की भारतीय हवाई वाहतूक बाजार आता कॉन्सोलिडेशनच्या दिशेने चाललाय आहे. हो, एकत्रीकरणाच्या दिशेने, जिथे काही मोजकेच मोठे खेळाडू टिकून राहतील. या सगळ्याचा सामान्य प्रवाशावर काय परिणाम होईल? स्पर्धा कमी झाली तर तिकीटं महाग होतील का? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या तरी स्पर्धेमुळे प्रवाशांचा फायदाच होतोय. पण भविष्यात जर फक्त 2-3 मोठ्या एअरलाईन कंपन्या उरल्या तर दर वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरोबर. यावर नियामक संस्थांना लक्ष ठेवावं लागेल. हे सगळं जे काही घडतंय, म्हणजे विमानतळांचा विस्तार, कंपन्यांमधली स्पर्धा, हे आपोआप तर होत नसेल. यामागे सरकारी धोरणांची मोठी भूमिका असणार. अहवालात FDI बद्दल उल्लेख आहे. हो, नक्कीच. सरकारने या क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक दारं उघडली आहेत. त्यापैकी एक म्हणजे 100% FDI, म्हणजेच थेट परकीय गुंतवणूक. म्हणजे आता परदेशी कंपन्या भारतात येऊन स्वतःची एअरलाईन कंपनी सुरू करू शकतात. हो, किंवा इथल्या कंपनीत 100% गुंतवणूक करू शकतात. यामुळे बाजारात पैसा येतो, नवीन तंत्रज्ञान येतं आणि स्पर्धा वाढते. 2000 सालापासून आत्तापर्यंत या क्षेत्रात $5.3 अब्ज पेक्षा जास्त परकीय गुंतवणूक आलीय. आणि मला वाटतं केवळ परकीय गुंतवणुकीवर अवलंबून न राहता सरकारने देशांतर्गत क्षमता वाढवण्यावरही भर दिला आहे. अहवालात गिफ्ट सिटी आणि विमान भाडेपट्टीबद्दल काहीतरी उल्लेख आहे. तो भाग थोडा तांत्रिक वाटला, पण महत्वाचा दिसतोय. तो केवळ महत्वाचा नाही, तो एक गेम चेंजर आहे. गेम चेंजर कसं? असं समजा की आत्तापर्यंत इंडिगो किंवा एअर इंडियाला नवीन विमान भाड्याने घ्यायचं असेल तर त्यांना आयर्लंड किंवा सिंगापूरमधल्या कंपन्यांकडे जावं लागायचं. अच्छा. सगळा व्यवहार डॉलर्समध्ये व्हायचा आणि मोठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागायची. आता सरकारने गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये असं केंद्र तयार केलं आहे, जिथे या जागतिक कंपन्या आपली भारतीय शाखा उघडू शकतात. बरं. त्यामुळे आपल्या एअरलाईन्सना आता भारतातच रुपयांमध्ये विमानं भाड्याने घेता येतील. अरे वा. यामुळे कंपन्यांचा खर्च वाचेल, वेळ वाचेल आणि देशाचं बहुमूल्य परकीय चलनही वाचेल. ही हवाई वाहतूक क्षेत्रातील आर्थिक आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक मोठी उडी आहे. वा. म्हणजे आता विमानांची खरेदी आणि भाडेपट्टी भारतातच होणार. पण विमानांची देखभाल आणि दुरुस्तीचं काय? कारण आपण जेव्हा हवाई वाहतुकीचा विचार करतो तेव्हा आपलं लक्ष फक्त प्रवासी आणि पायलटवर असतं. पण यामागे एक खूप मोठं आणि खर्चिक क्षेत्र आहे MRO. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडला. MRO म्हणजे मेंटेनन्स, रिपेअर आणि ओव्हरहॉल. हा कोणत्याही एअरलाईनच्या खर्चाचा दुसरा सर्वात मोठा भाग असतो इंधनानंतर. दुसरा सर्वात मोठा? हो. साधारणपणे 12 ते 15% खर्च यावर होतो. आणि दुर्दैवाने अनेक वर्ष आपण आपल्या विमानांना मोठ्या दुरुस्तीसाठी सिंगापूर, दुबई किंवा श्रीलंकेला पाठवत होतो. यात कोट्यावधी डॉलर्स देशाबाहेर जात होते. पण आता चित्र बदलतंय असं अहवाल सांगतो. भारताला ग्लोबल MRO हब बनवण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. हे शक्य आहे का? आपल्याकडे तेवढं कौशल्य आणि तंत्रज्ञान आहे? नक्कीच शक्य आहे. आपल्याकडे कुशल इंजिनियर्स आहेत. आता धोरणात्मक पाठिंबाही मिळतोय.
सरकारने MRO कंपन्यांवरील कर कमी केले आहेत, जागा उपलब्ध करून दिली आहे आणि याचा परिणाम दिसू लागला आहे. भारताची MRO बाजारपेठ 2024 मध्ये $3.77 अब्ज ची आहे, जी 2033 पर्यंत जवळपास दुप्पट होईल. म्हणजे $6.87 अब्ज पर्यंत. हो. याचा अर्थ काय? तर जास्त रोजगार, तंत्रज्ञानाचं हस्तांतरण आणि परकीय चलनाची मोठी बचत. भविष्यात कदाचित बांगलादेश किंवा नेपाळची विमानं दुरुस्तीसाठी भारतात येतील. हे सगळं ऐकून असं वाटतंय की या क्षेत्राचं भविष्यकाळ खूपच उज्ज्वल आहे. अहवालात भविष्यातल्या संधींबद्दलही काही गोष्टी आहेत, जसं की एअर टॅक्सी आणि सस्टेनेबल एव्हिएशन फ्युअल. हे सगळं ऐकायला सायन्स फिक्शनसारखं वाटतंय. हे खरंच होणार आहे का? आज जे सायन्स फिक्शन वाटतं तेच उद्याचं वास्तव असतं. अर्बन एअर मोबिलिटी म्हणजेच एअर टॅक्सी ही शहरांमधल्या वाहतूक कोंडीवरचा एक उपाय म्हणून पाहिली जात आहे. त्यावर जगभर काम सुरू आहे. हां. आणि सस्टेनेबल एव्हिएशन फ्युअल SAF तर या उद्योगाचा अस्तित्वासाठीच गरजेचं आहे. हवामान बदलाच्या काळात आपण अमर्यादपणे जीवाश्म इंधन जाळू शकत नाही. बरोबर. त्यामुळे जैविक किंवा कृत्रिम इंधनावर चालणारी विमानं हेच भविष्य आहे आणि या दोन्ही क्षेत्रांमध्ये भारताला मोठी संधी आहे. तर या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते. भारतीय हवाई वाहतूक क्षेत्र एका मोठ्या संक्रमणाच्या काळातून जात आहे. वाढती प्रवासी संख्या, वेगाने होणारा पायाभूत सुविधांचा विस्तार, सरकारची सकारात्मक धोरणं आणि बाजारातली तीव्र स्पर्धा या सगळ्यामुळे हे क्षेत्र एका नव्या उंचीवर पोचायला तयार आहे. 2036 पर्यंत 480 दशलक्ष प्रवासी म्हणजे जवळपास अर्धा अब्ज हे आकडे भारताला जागतिक हवाई वाहतुकीचं केंद्र बनवण्याच्या दिशेने संकेत देत आहेत. हो, हे सगळं चित्र खूप आशादायक आहे. पण या अहवालातले 2 आकडे आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातात. एकीकडे वर्षाला 1 अब्ज प्रवासी प्रवासाचं उद्दिष्ट गाठण्यासाठी आपल्याला भविष्यात 3 ते 4 लाख कोटी रुपयांच्या प्रचंड गुंतवणुकीची गरज आहे. 3 ते 4 लाख कोटी? हो, आणि दुसरीकडे भविष्यातल्या संधींमध्ये शाश्वत इंधन म्हणजेच सस्टेनेबल फ्युअलचा उल्लेख आहे. म्हणजे विकास आणि पर्यावरण यातला समतोल साधण्याचा प्रश्न. अगदी बरोबर. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ही लाखो कोटींची गुंतवणूक आपण कशात करणार आहोत? आपण फक्त अजून जास्त काँक्रीटच्या धावपट्ट्या, अजून जास्त विमानतळं आणि अजून जास्त इंधन जाळणारी विमानं बनवणार आहोत? की ही संधी वापरून आपण थेट पुढच्या पिढीच्या तंत्रज्ञानाकडे उडी मारणार आहोत? म्हणजे सुरुवातीपासूनच ग्रीनफील्ड विमानतळं पर्यावरणपूरक बनवणे, शाश्वत इंधनाच्या निर्मितीमध्ये गुंतवणूक करणे, पुढच्या दशकात आपण जे निर्णय घेऊ त्यावर ठरेल की भारताचं आकाश प्रगतीचं प्रतीक बनेल की प्रदूषणाचं. हाच या सोनेरी संधीमधला सर्वात मोठा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.